So, welcome back. Perhaps this is a last NCERT book word to word reading clip for the chapter 14 Ecosystem. We are towards end of the chapter. In this clip, we will talk for two main title. The one is nutrient cycling or nutrient cycle, and the second one we will talk for the ecological services. Now, nutrient cycle or nutrient cycling is what? So, whatever the elements they reach from nature to living being, after all it is returned to nature. So it is the flow, it is the moment of the nutrients, say it is carbon, it is nitrogen, it is phosphorus, it is sulfur. So they are picked up from nature by the living beings, and after all they are again returned to nature. So this is a cycling of the nutrients between the nature and living being again to the nature. This is called nutrient cycling. Basically, the nutrient cycles are of two types. तो न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणजे काय? तो सर नेचरमधून लिव्हिंग बीइंग जे काही न्यूट्रिएंट घेतात ते शेवटी नेचरलाच परत जातं. नथिंग इज केप्ट बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर एव्हर. इट इज अगेन रिटर्न टू नेचर ओनली. सो दॅट इज कॉल्ड न्यूट्रिएंट सायकल. दुसरं नाव आहे न्यूट्रिएंट सायकलचं बायो जिओ केमिकल सायकल. So nutrient cycle is also called biogeochemical cycle. So bio is life, geo is earth, chemical cycle. So it is the movement of the chemical between the bio, that is life, and geo, that is the earth. So nutrient cycle को ही कहा गया है biogeochemical cycle. दो प्रकार के nutrient cycle है. One is a gaseous cycle and second is sedimentary cycle. So gaseous cycle, sedimentary cycle असे दोन प्रकारचे असतात न्यूट्रिएंट सायकल. आता याच्यावर क्वेश्चन असतो, याच्यावर लक्ष द्या. सर गॅसियस सायकल मीन्स व्हॉट? The source of that nutrient is atmosphere, and that nutrient is picked up from the atmosphere by the living being, and again it goes to atmosphere, that is air. So it is called gaseous cycle. So what is sedimentary cycle? The reservoir of this nutrient, the source of this nutrient is not atmosphere, is not air. It is the earth crust, and it is picked up by the living organism from earth crust and it is returned to earth crust only. म्हणजे जे काही न्यूट्रिएंट ॲटमॉस्फिअरमधून सजीव घेतात आणि ॲटमॉस्फिअरमध्येच रिलीज करतात, म्हणजे हवेतनं घेतात सजीव आणि हवेत परत करतात, ते गॅसियस सायकल असतात. आणि सेडिमेंटरी सायकल, तर हे असे न्यूट्रिएंट असतात ज्याचा सोर्स असतो अर्थ क्रस्ट, म्हणजे भूमी, माती किंवा दगड, आणि तिथून लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याला घेतात आणि मग त्याला परत अर्थ क्रस्टमध्येच रिलीज करतात. तो
gaseous cycle and sedimentary cycle are two type of nutrient cycle. Now let us proceed further. तो सर हे तर आता समजलं की न्यूट्रिएंट सायकल किंवा बायोजिओकेमिकल सायकल दोन प्रकारचे असतात. एक असतात गॅसेअस सायकल आणि दोन सेडिमेंटरी सायकल. आता गॅसियस सायकलचे दोन एक्झाम्पल्स आहेत. एक आहे कार्बन सायकल आणि दुसरा आहे नायट्रोजन सायकल. सो कार्बन and nitrogen are the nutrients which are taken by the living being from the atmosphere and they are returned back to the atmosphere. म्हणून ते गॅसियस सायकल आहे. मग सर सेडिमेंटरी सायकल कोणती आहे? तो मी सांगितलं सेडिमेंटरी सायकलचा सोर्स असतो अर्थक्रस्ट. सो इट इज फॉस्फोरस सायकल. आणि सल्फर सायकल. तो फॉस्फरस सायकल, सल्फर सायकल आर सेडिमेंटरी सायकल. कार्बन सायकल, नाइट्रोजन सायकल आर गैसियस सायकल. आणि हा नीट क्वेश्चन है. ऐसा पूछा था कि कौन सा गैसियस और कौन सा सेडिमेंटरी है, असे कॉम्बिनेशन दिले. जसं गॅसियस सायकल फॉस्फरस, सेडिमेंटरी सायकल नायट्रोजन. रॉंग. गॅसियस सायकल सल्फर, सेडिमेंटरी सायकल कार्बन. रॉंग. गॅसियस सायकल कार्बन, सेडिमेंटरी सायकल नायट्रोजन. अगेन रॉंग. गॅसियस सायकल कार्बन, सेडिमेंटरी सायकल फॉस्फरस. करेक्ट. तो असा क्वेश्चन याच्यावरती येतो. अब थोड़ा आगे जाएंगे. सिलेबस ने हमें कहा कि हमें दो साइकिल देखने हैं. एक कार्बन साइकिल एज ए एग्जाम्पल ऑफ गैसियस साइकिल, दो फॉस्फरस साइकिल एज ए एग्जाम्पल ऑफ सेडिमेंटरी साइकिल. तो हम ये दो साइकिल्स अब स्टडी करेंगे पहले. सो लेट अस टॉक फॉर कार्बन साइकिल. सो कार्बन साइकिल which is a gaseous cycle. तो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, कार्बन सायकलचा मेन रिझर्वायर गोडाऊन इज ओशन. इट कंटेन्स 71% ऑफ द कार्बन. मतलब आप ये कहना चाहते हैं कि हमारे धरती पर जितना कार्बन है उसका 71%, 71% या 70% इज ओशन. अब अगर बचा है 29%, तो वो कहाँ है कार्बन? तो अनदर रिजर्वियर ऑफ कार्बन इज द फॉसिल फ्यूल, दैट इज कोल, पेट्रोलियम, नेचुरल गैस. सो फॉसिल फ्यूल माने कोल, पेट्रोलियम, नेचुरल गैस. उसमें 29% है. साथ में और एक माइनर सोर्स है, दैट इज अ लाइम स्टोन, म्हणजे चुनखडी. तो carbon cycle is very simple. It is a gaseous cycle. The main reservoir is ocean, 71% carbon, and the second main is fossil fuels and limestone, which contain 29% carbon. Second important point to remember, that carbon content of any living being is 49% of its dry weight. मतलब कोई पौधा हो या कोई प्राणी हो, वो सुखाने के बाद अगर 50%
उसमें कुछ एक मेन चीज़ है तो दैट इज़ अ कार्बन. सो इट इज़ सेकेंड आफ्टर द कंटेंट ऑफ वाटर. मतलब कि आप ये कहते कि ये कोई एक पौधा हमने अपरूट किया है, या फिर ये कोई एक फ्रॉग है मरा हुआ. अगर हम पौधे को और मेंढक को सुखा देते हैं, ड्राई करते, तो आप देखोगे कि दोनों में 49% ऑफ देअर ड्राय वेट इज कार्बन. सगळ्यात जास्त सजीवांमध्ये काय असतं? वॉटर असतं आणि सेकंड नंबरवर असतं कार्बन. अब थोड़ा और आगे जाते हैं. कार्बन साइकिल इज सो सिंपल that it involve two complementary reaction. One is respiration and another is photosynthesis. मतलब सर आप कहते कि कार्बन साइकिल इतना सिंपल है कि उसमें दो कॉम्प्लीमेंट्री रिएक्शंस है. एक रिएक्शन है रेस्पिरेशन और दूसरी है फोटोसिंथेसिस. तो सर रेस्पिरेशनमध्ये काय होतं? सो इट इज द ग्लुकोज विच इज ब्रोकन डाउन into CO2 plus H2O plus energy in presence of ऑक्सीजन. तो देखो रेस्पिरेशन में क्या निकलता है? कार्बन डाइऑक्साइड. फोटोसिंथेसिस CO2 plus H2O plus light energy gives glucose plus ऑक्सीजन. तो फोटोसिंथेसिसमध्ये CO2 होते यूज, रेस्पिरेशनमध्ये CO2 होते रिलीज. सो एक रिएक्शन CO2 को रिलीज करती है नेचर में और एक नेचर से उसे कंज्यूम करती है. ह्या दोन कॉम्प्लिमेंटरी रिएक्शंस त्याच्यात असतात. अब हम लोग एक सिंपल कार्बन साइकिल यहाँ पे स्केच करेंगे जो आपको इस न्यूट्रिएंट का कैसे सायक्लिंग होता वो बताएगा. आणि हीच डायग्राम तुम्ही लक्षात ठेवायची. NCERTची जी डायग्राम आहे ती लिटिल कॉम्प्लिकेटेड आहे. बघा, कार्बनचा मेन सोर्स कोण असतो? ओशन. 71% आसपास. आणि या न्यूट्रिएंटचं कसं होतं सायक्लिंग आपण बघू. तो सगळ्यात पहिले CO2 ऑन लँड और इन वॉटर. CO2 ऑन लँड और वॉटर इज टेकन अप बाय प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस. तो CO2 जमिनीवर असो किंवा पाण्यामध्ये असो, प्लांटच त्याला ॲब्सॉर्ब करतात फोटोसिंथेसिससाठी. आणि हा जो कार्बन आहे तो प्लांटमध्ये झाला फिक्स इन फॉर्म ऑफ शुगर अँड स्टार्चेस. सो इट इज सो सिंपल. तो सर तुम्ही म्हणता की जमिनीवरचे झाडं आणि पाण्यातले ॲक्वॅटिक प्लांट फोटोसिंथेसिससाठी कार्बन ॲब्सॉर्ब करतात आणि त्या कार्बनला फिक्स करतात शुगर आणि स्टार्चमध्ये. आता या प्लांटच्या शुगर स्टार्चमध्ये जो कार्बन अडकला, फिक्स हो गया, लॉक हो गया, वो रिलीज होता है ड्यूरिंग रेस्पिरेशन बाय द प्लांट. सो प्लांट जेव्हा रेस्पायर करतील तेव्हा CO2 सोडून देतील. सो अगेन इट गोज टू एअर और गेट डिझॉल्व्ड इन वॉटर. म्हणजे जमिनीवरच्या प्लांटनं CO2 फिक्स केला असेल आणि त्याला रेस्पिरेशन केलं असेल तर तो हवेत चालला जाईल. आणि ॲक्वॅटिक प्लांटने जर रेस्पिरेशन केलं असेल तर तो पाण्यात डिझॉल्व्ह होईल. आता ॲनिमल्स ऑप्टेन
obtained all their carbon from plants only. Remember, so animals obtained their carbon from plants only during consumption. तो जिस प्लांट में CO2 फिक्स हो गया इन फॉर्म ऑफ अ स्टार्च और शुगर, तो जब उसको एनिमल खाएंगे, हर्बीओर डायरेक्टली, कार्निओर इनडायरेक्टली, तो वो कार्बन चले गया अब ॲनिमल्स में. तो सर नेचरमधला कार्बन प्लांटमध्ये आला. प्लांटमध्ये आल्यावर त्या कार्बनला किती रस्ते आहे? एक तर तो वापस रिलीज होईल ड्युरिंग रेस्पिरेशन किंवा तो ॲनिमलमध्ये जाईल ड्युरिंग कन्झम्पशन. So this is photosynthesis, this is consumption, this is respiration. वापस ॲनिमलमध्ये जो कार्बन आला तर तो रिलीज होईल जेव्हा ॲनिमल करतील रेस्पिरेशन, किंवा तो जो ॲनिमलमध्ये कार्बन आहे आता तो दुसऱ्या ॲनिमलमध्ये जाईल. ठीक है. सो प्लांट में और एनिमल में कार्बन के दो भविष्य है. वन, इट इज़ रिलीज्ड ड्यूरिंग रेस्पिरेशन, और इट इज़ कंज्यूम्ड बाय सम एनिमल, और एनिमल में भी इट इज़ रिलीज ड्यूरिंग रेस्पिरेशन और इट गोज इन सम अदर एनिमल. अब व्हेन द प्लांट एंड एनिमल डाई, सो प्लांट एनिमल मर जाएंगे. तो अब दो भविष्य है कार्बन के. अगर वो इंटैक्ट मर गए और गाड़े गए तो बनेगा फॉसिल फ्यूल. म्हणजे वनस्पती किंवा प्राणी मेले आणि जमिनीत गाडल्या गेले तर काय बनतं? फॉसिल फ्यूल, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस. आणि इथे कार्बन आता झाला लॉक. किंवा प्लांट एनिमल या एनिमल का एक्सक्रेटा, ये कूड़ा कचरा है, और अगर उसका हुआ डिकम्पोजिशन तो वापस CO2 इज रिलीज्ड. तो हर बार देखो CO2 कहाँ जा रहा है? एटमॉस्फियर में. इसीलिए तो इसे कहते गैसियस सायकल. तो सर जो CO2 पाण्यामध्ये रिलीज केला प्लांटनी किंवा ॲनिमलनी, त्यात CO2चं काय होते? सो इट गॉट डिझॉल्व्ड इन वॉटर अँड प्रेसिपिटेट टू फॉर्म लाइमस्टोन. तो लॉक झाला लाइमस्टोनमध्ये. अब देखो यहाँ इंसान का रोल है. सिर्फ इंसान ही है जो फॉसिल फ्यूल, कोल, पेट्रोलियम, नेचुरल गैस को इंडस्ट्रीज या व्हीकल में यूज करता. दैट इज कंबशन. और जितना अधिक कंबशन होगा उतना अधिक रिलीज होगा कार्बन डायऑक्साईड. आणि तुम्हाला माहिती आहे की जेवढं जास्त यूज ऑफ फॉसिल फ्यूल होईल तेवढा जास्त CO2 निघेल. आणि CO2 काय आहे? अ मेन ग्रीन हाउस गैस. सो उससे ग्रीन हाउस इफेक्ट बढ़ेगा एंड इट इज़ रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वार्मिंग. नाउ पॉइंट टू रिमेंबर इज always this nutrient goes to atmosphere during respiration. So it is a gaseous cycle. Main reservoir is ocean and fossil fuel. How humans are involved? They use the fossil fuel in combustion process and they add CO2 in the nature. अगर इंसान धरती पे ना होते तो फॉसिल फ्यूल दूसरा कोई यूज़ ही नहीं करता, तो कार्बन डाइऑक्साइड इतना ज़्यादा रिलीज ना होता, तो ग्रीन हाउस इफेक्ट ना बढ़ता. नाउ दिस इज एवरीथिंग अबाउट कार्बन साइकिल. तो पहले हम कार्बन साइकिल अब NCERT से देख लेते. सो आता लक्ष द्या NCERTमध्ये काय दिलं आहे. यू हॅव स्टडीड इन क्लास 11th
that organisms need constant supply of nutrient to grow, reproduce and regulate various body function. तुम्ही 11वीत हे शिकलात की ऑर्गॅनिझमला सतत सप्लाय लागतो न्यूट्रिएंट्सचा त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या प्रजननासाठी आणि त्यांच्या बॉडी फंक्शनसाठी. हमने 11th में ये देखा कि सजीवों को हमेशा न्यूट्रिएंट का सप्लाई आवश्यक है ताकि वो ग्रो हो सके, रिप्रोड्यूस हो सके और अपने बॉडी फंक्शंस कर सके. द amount of nutrients such as carbon, nitrogen, phosphorus, calcium, etc. present in soil at any given time is referred to as standing state. Very important. तो मैंने प्रीवियस लेक्चर में ही आपको 2 टर्म बताई थी, स्टैंडिंग क्रॉप एंड स्टैंडिंग स्टेट. तो व्हाट इज स्टैंडिंग स्टेट? The nutrient present in soil at a given time is standing state. And what is standing crop? It is the living matter or biomass present in any trophic level at given time. It's called standing crop. So, carbon, nitrogen, phosphorus, calcium हे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याची अमाऊंट जे सॉईलमध्ये असेल कोणत्याही एका ठराविक वेळी त्याला म्हणतात स्टँडिंग स्टेट. इट वराइज इन डिफरेंट काइंड ऑफ इकोसिस्टम एंड आल्सो डिपेंड ऑन सीजनल बेसिस. तो इसका मतलब ये हुआ कि ये जो न्यूट्रिएंट प्रेजेंट इन अ सॉइल है जिसे हमने स्टैंडिंग स्टेट कहा, वो सारे इकोसिस्टम में एक समान नहीं होते और सारे सीजन में एक समान नहीं होते, वो कम ज़्यादा होते हैं. वॉट इज़ इम्पॉर्टेंट टू अप्रिसिएट इज दैट nutrient which are never lost from ecosystem. Simply they are recycled time in time and again indefinitely. सगळ्यात महत्त्वाचं हे इथे आपण ॲप्रिसिएट करायला पाहिजे की इकोसिस्टममधून न्यूट्रिएंट कधी परमनंट लॉस होत नाही, त्यांचं रिसायकलिंग चालू असतं. म्हणजे ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग बिईंग टू अनदर लिव्हिंग बिईंग टू डिकम्पोजर टू अगेन नेचर, ते लॉस नहीं हो. सो समय के अनुसार वो साइकल्ड होते रहते और ऐसा हमेशा होते रहता इनडेफिनेटली. द मोमेंट ऑफ न्यूट्रिएंट एलिमेंट थ्रू वेरियस कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टम इज न्यूट्रिएंट साइक्लिंग. So primary producer to primary consumer to secondary consumer to tertiary consumer to decomposers. So that flow of nutrient in the nature ecosystem is called nutrient cycling. Another name of nutrient cycling is biogeochemical cycle, where bio is living being, geo is rock or earth, air or water. Nutrient cycle are of 2 types. They are gaseous cycle and sedimentary cycle. तुम्ही गॅसियस सायकलचे कोणते एक्झाम्पल सांगितले? कार्बन सायकल आणि नायट्रोजन सायकल. सेडिमेंटरीचे कोणते एक्झाम्पल सांगितले? फॉस्फरस सायकल आणि सल्फर सायकल. मग गॅसियस सायकल म्हणजे ज्या न्यूट्रिएंटचा मेन सोर्स ॲटमॉस्फिअर असतो तो गॅसियस सायकल आणि ज्याचा अर्थ क्रस्ट असतो तो सेडिमेंटरी सायकल. द मेन रिझर्वियर फॉर गॅसियस टाइप ऑफ न्यूट्रिएंट सायकल exist in atmosphere. The main reservoir of gaseous type of nutrient cycle exist in atmosphere. Example pa nitrogen carbon cycle. Neat question. And for sedimentary cycle, the reservoir is located in earth crust. Bhumi, patthar. Example of sedimentary cycle, sulfur and phosphorus cycle. The environmental factor, say soil,
its moisture, pH, temperature regulate the rate of release of nutrient into atmosphere. तो हे न्यूट्रिएंट ॲटमॉस्फिअरमध्ये किती रिलीज होतील त्याचा रेट डिपेंड करतो की टेम्परेचर किती आहे, pH कसा आहे, मॉइश्चर आणि सॉईल. द फंक्शन ऑफ रिजर्वियर इज, आता हे खूप महत्त्वाचं आहे कि जो स्टोरेज डेपो है रिजर्वियर, उसका मेन फंक्शन है कि अगर न्यूट्रिएंट की कमी आती है, डेफिसिट आता है, तो रिजर्वियर उसको भर के देता है. मतलब फर्ज करो कि एटमॉस्फेयर में CO2 का परसेंट 0.003% बाय वॉल्यूम है. तो CO2 जर वातावरणात 0.003% असेल बाय वॉल्यूम. आता हे जर कमी झालं तर याची भरपाई कोण करून देईल? ओशन. कारण ओशन आहे रिझर्वियर. सो द फंक्शन ऑफ रिझर्वियर इज टू फुलफिल द डेफिसिट, म्हणजे जी कमतरता आली ती फुलफिल करणे. म्हणजे साध्या मुलांना जर सांगायचं असेल तर समजा आईसाहेबांकडे पैसे जर खर्चाला कमी असतील आणि वडिलांनी जर कपाटात ठेवून दिले असतील आणि सांगितलं की तुम्हाला लागलं तर याच्यातले घ्या, तर आईसाहेब जेव्हा त्याच्यातले पैसे घेतात कमी पडले की तो रिझर्वियर इज कपाट. सो द फंक्शन ऑफ रिझर्वियर इज द फंक्शन ऑफ रिझर्वियर इज टू मीट द डेफिसिट म्हणजे कमतरता, विच अकर ड्यू टू इम्बॅलन्स इन रेट ऑफ इनफ्लक्स अँड इफ्लक्स. इनफ्लक्स माने इनकमिंग, इफ्लक्स माने आउटगोइंग. तो फर्ज करो कि कोई न्यूट्रिएंट का इनफ्लक्स, तो जैसे CO2 का फिक्सेशन इज मोर एंड CO2 का इफ्लक्स म्हणजे रेस्पिरेशन. तो CO2 चा इनफ्लक्स म्हणजे फोटोसिंथेसिस आणि इफ्लक्स म्हणजे रेस्पिरेशन. तो जर हे लेस असेल आणि हे मोर असेल म्हणजे जास्त CO2 फिक्स झाला पण कमी रिलीज झाला. समजा 100 नेचरमधनं घेतला पण परत केला 90. तो किती कमी परत केला? 10. म्हणजे काय आलं? डेफिसिट आलं. आणि हे डेफिसिट कोण भरून काढते? रिझर्वियर भरून काढते. तो the main function of reservoir is to meet the deficit which occur due to imbalance in the rate of influx and efflux. You have made a detailed study of nitrogen cycle in class 11th. तो सर 11च्या कोणत्या चॅप्टरमध्ये नायट्रोजन सायकल आहे? मिनरल न्यूट्रिशन नावाच्या चॅप्टरमध्ये आहे. आणि तुम्ही बघून घ्या, सोप्पा आहे नायट्रोजन सायकल. हियर we will discuss carbon and phosphorus cycle. Carbon cycle as an example of gaseous cycle, phosphorus cycle as an example of sedimentary cycle. तो आता मी कार्बन सायकल तुम्हाला शिकवलाय. तो आता कार्बन सायकल आपण NCERT मधनं बघू. When you study composition of living organism, म्हणजे जेव्हा आपण बायोमॉलिक्यूल चॅप्टरमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कंपोजिशन पाहिलं, कार्बन कॉन्स्टिट्यूट 49% ऑफ ड्राई वेट ऑफ ऑर्गेनिज्म एंड इज नेक्स्ट टू वाटर. सो अंडरलाइन, जब हमने लिविंग ऑर्गेनिज्म के बॉडी का कंपोजिशन देखा तब हमें ये पता चला
कि किसी भी ऑर्गेनिज्म के ड्राई वेट में 49% हिस्सा ये रहता है कार्बन का, और सबसे अधिक होता है वाटर, माने 2 नंबर पे कार्बन। इफ यू लुक एट टोटल क्वांटिटी ऑफ ग्लोबल कार्बन, सो संसार में कितना टोटल कार्बन है उसकी मात्रा को अगर आप देखोगे, यू विल फाइंड 71% ऑफ कार्बन इज फाउंड डिसॉल्व्ड इन ओशन। तो आपको ये पता चलेगा कि संसार में जितना कार्बन है उसके 71% पानी में डिसॉल्व हो गया। जो 29% बचा वो मैंने कहाँ कहाँ है, फॉसिल फ्यूल एंड लाइमस्टोन में है। द ओशनिक रिजर्वियर रेगुलेट द अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड इन एटमॉस्फियर। म्हणजे रिजर्वियर कोण आहे, ओशन। डू यू नो दैट एटमॉस्फियर ओनली कंटेन 1% ऑफ द ग्लोबल कार्बन। सो हवेमध्ये जो कार्बन आहे तो दुनियेत जेवढा कार्बन असेल पृथ्वीवर त्याच्या 1% आहे। मग सर हा 99% कुठे आहे, मग त्याच्यातला 71% तो पाण्यात डिझॉल्व झालेला आहे आणि उर्वरित मग तो प्लांट्समध्ये आहे, ॲनिमल्समध्ये आहे, फॉसिल फ्युएल्समध्ये आहे, लाईमस्टोन्समध्ये आहे। सो ॲटमॉस्फिअरमध्ये फक्त 0.1% आहे, 1% आहे। फॉसिल फ्युएल also represent a second reservoir of carbon. Carbon cycling occurs through atmosphere, ocean and through living and dead organism. तुम्ही त्याला सोपं केलं की CO2 from atmosphere or CO2 from water taken up by plants to animals and plants to again atmosphere during respiration or after decomposition, then dead organism will return it again to the atmosphere. So fossil fuel also represent a great reservoir of carbon. Carbon cycling occurs through atmosphere, ocean, living being, dead organism. According to one estimate, 4 into 10 raised to power 13 kg of carbon is fixed annually in biosphere through photosynthesis. So एक estimate के अनुसार धरती पर जितना फोटोसिंथेसिस होता जिससे 170 बिलियन टन्स ऑफ बायोमास बनता, हमने देखा, तो उसके लिए कितना कार्बन यूज हुआ, 4 into 10 raised to power 13 kg. Considerable amount of carbon returns to atmosphere as CO2 during respiratory activities of plants and animal. So photosynthesis मध्ये जो कार्बन फिक्स झाला तो तसाच नहीं राहत, तो प्लांट एनिमल जब रेस्पिरेशन करते तो उसको वापस कर देते हैं टू द एटमॉस्फियर। Decomposer also contribute substantially to CO2 pool by their processing of waste material and dead organic matter on land and in ocean. तो प्लांट आणि ॲनिमल जेव्हा रेस्पिरेशन करतात तेव्हा CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये परत करतात। एवढंच नाही, तो जो डिकम्पोजर्स है वो भी तो कूड़े कचरे को, मरे प्राणियों को, वनस्पति को जब सड़ाते हैं तो वो भी काफ़ी सारा CO2 वापस करते हैं, वो डिकम्पोजिशन ज़मीन पे हो या वॉटर में। म्हणजे डिकम्पोजर जेव्हा वेस्ट मटेरियल आणि डेड ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतात तेव्हा ते खूप सारा CO2 परत करून टाकतात। असं जमिनीवरही चालतं डिकम्पोजिशन आणि पाण्यातही चालतं। सम अमाउंट ऑफ फिक्स्ड कार्बन is lost to sediments and removed from circulation. तो सर हे काय आहे की प्रत्येक ग्राम कार्बन काही वापसच केला जातो असं नाही, काही कार्बन जो फिक्स झाला आहे तो सर्कुलेशनमधून बाद होतो। कसा काय, तो मैंने कहा कि जो पानी में डिसॉल्व रहता है CO2 वो प्रेसिपिटेट होके लाइमस्टोन बनता है
या फिर प्लांट एनिमल मरने के बाद जब वो गाड़े जाएंगे तो फॉसिल फ्यूल बनता है, तो फिर वो एटमॉस्फेयर से हट गया। सो बर्निंग ऑफ वुड, फॉरेस्ट फायर, कंबशन ऑफ ऑर्गेनिक मैटर, fossil fuel, volcanic activity are additional sources of releasing CO2 to atmosphere. सो प्लांट आणि ॲनिमल रेस्पिरेशन करतील, डिकम्पोजर्स डिकम्पोजिशन करतील, CO2 परत करतील. याच्याशिवाय लाकडं जाळल्यामुळे, जंगलात वणवा लागल्यामुळे आणि ऑर्गॅनिक मॅटर जाळल्यामुळे, फॉसिल फ्युएल जाळल्यामुळे, वल्कॅनिक ॲक्टिव्हिटीजमुळं शिल्लकचा CO2 एटमॉस्फेयर में जातो. मतलब कि वैसे तो प्लांट एनिमल जब करेंगे रेस्पिरेशन तो CO2 लौटा देंगे एटमॉस्फेयर को. डिकम्पोज़र भी जब डिकम्पोजिशन करे तो CO2 वापस कर देंगे एटमॉस्फेयर को. इसके अलावा जब भी लकड़ियाँ जलती है, जंगल जलता है, या ऑर्गेनिक मैटर को जलाया जाता, या फॉसिल फ्यूल्स को, कोल, पेट्रोलियम, नेचुरल गैस को इंडस्ट्री या व्हीकल में जलाया जाता, या फिर भूचाल आने से धरती जब फटती है तो वल्कैनिक इरप्शंस होते हैं, तो एडिशनल अमाउंट ऑफ CO2 रिलीज होता एटमॉस्फेयर में. ह्यूमन एक्टिविटी हैव सिग्निफिकेंटली इन्फ्लुएंस्ड द कार्बन साइकिल. इंसान की गतिविधियों का बड़ा हाथ कार्बन साइकिल में रहा है. Rapid deforestation, massive burning of fossil fuel for energy and transport activity significantly increase rate of release of CO2 in atmosphere, and that causes greenhouse effect. So माणूस जंगल कटाई करतो, मग आता प्लांट्स नाही राहिले तर ॲब्सॉर्ब नाही होणार CO2, तर तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल. आणि प्रचंड प्रमाणात कोळसा, पेट्रोलियम, नॅचरल गॅस कारखान्यांमध्ये, थर्मल पॉवर प्लांटसाठी आणि व्हेकल्समध्ये वापरला जातो, आणि CO2ची मात्रा वातावरणात वाढल्यामुळे ग्रीन हाउस इफेक्ट होतो. माने इंसान का बहुत बड़ा हाथ रहा है, क्योंकि ये काम सिर्फ इंसान करता है, डिफॉरेस्टेशन करना या मैसिव बर्निंग ऑफ fossil fuel for energy and transport करना. So it increase the release of CO2 leading to greenhouse effect. तो इथे कार्बन सायकल संपला. आत्ता फॉस्फरस सायकल. तो पहिले मी थोडंसं फॉस्फरस सायकल समजून सांगतो आणि मग आपण फॉस्फरस सायकल वाचू. पहा, a rock is a main source of phosphorus. तो सर तुम्ही म्हणता की पृथ्वीवरती फॉस्फरसचा सगळ्यात मोठा रिझर्वियर कोण आहे? रॉक. नीट क्वेश्चन. जसा कार्बनचा होता ओशन. तो सर ये जो गोदाम है रॉक्स नाम के, जिसमें फॉस्फरस कैद है, वो अब बाहर कैसे आएगा? तो सुनो, जब रॉक का होगा वेदरिंग, डिसोल्यूशन, तो रॉक में जो कैद है वो फॉस्फरस रिलीज होगा इन सॉइल सॉल्यूशन. म्हणजे दगडांचं जेव्हा विघटन होते, वेदरिंग होतं वातावरणात, तर मग फॉस्फेट रिलीज होतो मातीमध्ये, सोल्युशनच्या फॉर्ममध्ये, आणि प्लांट्सचे रूट्स मग तो फॉस्फेट करतात ॲब्सॉर्ब. सो फ्रॉम रॉक द फॉस्फेट रिलीज्ड गोज टू प्लांट्स थ्रू ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. तो सर प्लांटला फॉस्फरस भेटला. आता जे ॲनिमल्स आहे त्यांना तर उलट जास्त फॉस्फरस लागतो प्लांटपेक्षा. इसका मतलब आप ये कहते हैं कि प्लांट को फॉस्फरस ज़रूरी है बिकॉज़ वो एक इम्पॉर्टेंट मिनरल न्यूट्रिएंट है. पर प्लांट से भी अधिक ज़्यादा फॉस्फरस किसको चाहिए? एनिमल्स को, टू मेक
बोन, शेल, टीथ. ॲनिमल्सला बोन, शेल, टीथ असतात, त्याच्यासाठी जास्त फॉस्फरस लागतो. पण एनिमल रॉक से थोड़ी ना ले सकते फॉस्फरस. सो अगेन एनिमल टेक देयर फॉस्फरस फ्रॉम प्लांट ड्यूरिंग कंजम्पशन. सो एनिमल डिपेंड अपॉन प्लांट फॉर फॉस्फरस, आल्सो फॉर कार्बन. ठीक है सर, पत्थरों से फॉस्फरस सॉइल सॉल्यूशन में गया, वहाँ से वो प्लांट में गया, वहाँ से वो एनिमल में गया. अब वो फॉस्फरस तो लॉक हो गया भाई. अब वो वापस कैसे आएगा नेचर में, कुदरत में? तो सुनो, इस प्लांट का लिटर म्हणजे पालापाचोळा, काड्याकुड्या, ॲनिमल्स डेड और देअर एक्सक्रेटा म्हणजे प्राण्यांची विष्ठा किंवा मेलेले प्राणी आणि पालापाचोळा याला तुम्ही काय म्हणता? सर डेड ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे डेट्रिटस. आता डेट्रिटसचं होईल डिकम्पोजिशन आणि वापस फॉस्फेट होईल रिलीज. And the phosphate released goes to soil solution, again goes to plant, goes to animal, again the forest litter, animal death, excreta, वापस डिकम्पोजिशन, वापस टू सॉइल सॉल्यूशन, ऐसे घूमता रहेगा. और एक एक्टिविटी है, ये जो पत्थर है जिनमें ढेर सारा फॉस्फरस रहता, तो ड्यूरिंग माइनिंग एक्टिविटीज़ इनसे बनता है फॉस्फेटिक फर्टिलाइज़र. एंड दिस फर्टिलाइज़र इज गिवन टू प्लांट्स एंड प्लांट्स एब्सॉर्ब फॉस्फरस थ्रू देयर रूट्स. सर ये तो ज़मीन पे हुआ, पानी में कैसे होगा? तसच. सो रॉक का जब विदरिंग होगा तो फॉस्फेट सॉइल सॉल्यूशन में रिलीज ज़मीन पर होता है, तो वैसे वो पानी में जाएगा. म्हणजे जो फॉस्फरस रिलीज झाला रॉकच्या वेदरिंगमुळं, तर तो एखाद्या नदीत, नाल्यात, तलावात जाईल, समुद्र महासागरमध्ये जाईल आणि वॉटरमध्ये वापस प्लांट असतात आणि ॲनिमल्स असतात. तो वॉटर से फॉस्फरस प्लांट लेंगे और प्लांट को खाएंगे एनिमल्स, तो एनिमल्स को फॉस्फरस मिल गया. आणि मग असे ॲनिमल म्हणजे फिश, यांना जर बर्ड्स खातील तर? तो देखो, फॉस्फेट रिलीज्ड इन सॉल्यूशन गोज टू वाटर, फ्रॉम देयर इट गोज टू एक्वाटिक प्लांट, देन टू एक्वाटिक एनिमल लाइक फिश, और फिश ईटिंग बर्ड ने उसको खा लिया. और इस बर्ड का जो होगा एक्सक्रेटा, उसे कहते ग्वानो डिपॉझिट. त्या बर्डची जी विष्ठा असते त्याला म्हणतात ग्वानो डिपॉझिट. इट ब्रिंग्स फॉस्फरस अगेन टू सॉइल. और अगर सॉइल सॉल्यूशन में फॉस्फरस का हुआ प्रेसिपिटेशन तो वापस बनेंगे रॉक्स. यहाँ एक एडिशनल पॉइंट ये है कि जब फॉस्फेट पानी में रिलीज होता है तो फिर इट इज़ द न्यूट्रिएंट एनरिचमेंट ऑफ द वाटर, इट लीड्स टू यूट्रोफिकेशन ऑफ वाटर बॉडी. अब सर हमें एक सिंपल सी डायग्राम बताइए फॉस्फरस साइकिल की. तो देखिए इस डायग्राम को, पहले 2 चक्कर बनाओ, एक फॉर लैंड और दूसरा फॉर वॉटर. म्हणजे 2 सर्कल काढले आपण, लँड आणि वॉटरचा. आता इथे रॉकचं झालं विदरिंग, रिलीज झाला फॉस्फेट, हा फॉस्फेट गेला वॉटरमध्ये. तो रॉक का हुआ विदरिंग, फिर फॉस्फेट हुआ रिलीज, ये फॉस्फेट ले लिया प्लांट्स ने.
और प्लांट से फॉस्फोरस लेते हैं एनिमल्स. सो रॉक weathering, phosphate released, absorbed by plant their roots from plant to animal during consumption. अब प्लांट्स का लिटर एनिमल का डेड एनिमल्स प्लस एक्सक्रेटा, सो दैट इज ऑर्गेनिक मैटर. और उसका जब होगा डीकम्पोजिशन, तो डीकम्पोजिशन के बाद वापस रिलीज होगा फॉस्फेट, और ये फॉस्फेट या तो प्लांट लेंगे या फिर पानी में चले जाएगा, या प्रेसिपिटेट होगा तो पत्थर बनेंगे. अब इन वाटर सेम थिंग, aquatic plants will absorb that phosphorus. It is then consumed by animals like fishes. So plants to animal. एनिमल को अगर खाया किसी बर्ड ने तो बर्ड के डिपॉजिट ज़मीन पे आएंगे एज अ ग्वानो डिपॉजिट, और फिर उसका डिकम्पोजिशन. एनिमल प्लांट से जो बनेगा डेड एनिमल एक्सक्रेटा लिटर, उसका डिकम्पोजिशन होगा तो वापस फॉस्फेट रिलीज होगा, वो इसी तरीके से जाएगा. एवरी टाइम वी हैव सीन कि प्लांट में फॉस्फोरस हो, एनिमल में हो, वो आता है पत्थरों में या सॉइल में, बट नेवर रिलीज टू ॲटमॉस्फियर. रेस्पिरेटरी लॉसेस ऑफ फॉस्फरस इज 0. म्हणून हा सेडिमेंटरी साइकिल आहे. तो अब हम लोग इसको पढ़ेंगे फॉस्फरस साइकिल को. So, phosphorus cycle, which is a sedimentary cycle. Phosphorus is a major constituent of biological membrane, म्हणजे प्लाज्मा मेम्ब्रेन, फॉस्फोलिपिड से बनी. न्यूक्लिक एसिड, डीएनए आरएनए, न्यूक्लियोटाइड में फॉस्फेट रहता. सेलुलर एनर्जी ट्रांसफर सिस्टम, एटीपी. So phosphorus is a major constituent of biological membrane, nucleic acid and cellular energy transfer system. म्हणजे फॉस्फरस हा प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असतो, न्यूक्लिक ॲसिडमध्ये असतो, ATPमध्ये असतो. मेनी ॲनिमल आल्सो नीड लार्ज क्वांटिटी ऑफ फॉस्फरस टू मेक शेल, बोन एंड टीथ. प्राणियों को भी अधिक मात्रा में फॉस्फरस की ज़रूरत होती है उनके कवच बनाने के लिए, हड्डियाँ बनाने के लिए और दांतों के लिए. The natural reservoir of phosphorus is rock. Neat question. Natural reservoir of carbon is ocean. Natural reservoir of phosphorus is rock, which contain phosphorus in form of phosphate. So PO4 negative. When rocks are weathered, minute amount of phosphate dissolve in soil solution. म्हणजे जेव्हा त्या दगडांचं विघटन होईल तेव्हा PO4 निगेटिव्ह सॉईल सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होईल. अँड फ्रॉम देअर इट इज ॲब्सॉर्ब बाय द रूट्स ऑफ द प्लांट. मग सॉईल सोल्युशनमधला फॉस्फरस कुठे गेला? प्लांटमध्ये. मग आता ॲनिमल त्याला खाऊन घेतील. सो हर्बिओर्स अँड अदर ॲनिमल ऑप्टेन फॉस्फरस फ्रॉम प्लांट्स. सो जसं कार्बन ॲनिमल्स गेट फ्रॉम प्लांट, वैसे फॉस्फरस भी ॲनिमल गेट फ्रॉम प्लांट. द वेस्ट प्रोडक्ट अँड डेड ऑर्गॅनिझम म्हणजे झाडांचा पालापाचोळा, मेलेले प्राणी आणि त्यांचा एक्सक्रेटा. सो वेस्ट प्रोडक्ट अँड डेड ऑर्गॅनिझम्स आर डिकम्पोज्ड बाय फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, PSB, अँड दे रिलीज द फॉस्फरस. अनलाइक कार्बन सायकल, देर इज नो रेस्पिरेटरी रिलीज ऑफ फॉस्फरस इन टू ॲटमॉस्फियर. सो अंडरलाईन. कार्बन सायकलमध्ये प्रत्येक वेळा रेस्पिरेशन झालं की CO2 निघायचा, पण तसा फॉस्फरस जात नाही.
कैन यू डिफ्रेंशिएट बिटवीन कार्बन एंड फॉस्फरस साइकिल? तो एक फर्क है, कार्बन साइकिल गैसियस साइकिल, फॉस्फरस साइकिल सेडिमेंट्री साइकिल. रिजर्वियर ऑफ द कार्बन इज ओशन, that of the phosphorus is rock. During respiration CO2 is released to atmosphere but phosphate is not released. त्याच्यानंतर this element phosphorus never goes to atmosphere but carbon every time goes to atmosphere. So there are two major and important difference between carbon and phosphorus cycle. First difference, atmospheric input of phosphorus through rainfall are much smaller than carbon inputs. अब इस बात को ज़रा समझो. तो ये धरती है, अर्थ, और वातावरण में है CO2. जब बारिश का पानी आएगा, वर्षा होगी, तो CO2 get dissolved with water and will form carbonic acid. और ये कार्बन पानी ने लाया अर्थ के ऊपर, म्हणजे हवेतला कार्बन पाण्याने डिझॉल्व करून पृथ्वीवरती आणून टाकला. पण असा फॉस्फरस ॲटमॉस्फिअरमध्ये नाही आहे. म्हणून atmospheric input of phosphorus through rainfall is much smaller than carbon input. And the second difference is exchange of phosphorus between organism and environment is negligible. तो सर कार्बन तो प्लांट रेस्पिरेशन करो की ॲनिमल रेस्पिरेशन करो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होते, पण आपण रेस्पिरेशन केलं तर फॉस्फरस रिलीज होत नाही. सो रेस्पिरेटरी एक्सचेंज ऑफ फॉस्फरस बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट इज निग्लिजिबल. आता आपण फॉस्फरस साइकिलची डायग्राम पाहू. एक बार इस डायग्राम पे क्वेश्चन था, तो इसको गौर से देखो आप. A simplified model of phosphorus cycling in terrestrial ecosystem, that is ज़मीन के ऊपर. तो नंबर 1, रॉक मिनरल, इट्स अ रिजर्वियर ऑफ फॉस्फरस. उसका हुआ वेदरिंग, फिर फॉस्फरस गोज टू सॉइल सॉल्यूशन. From soil solution it is picked up by the plants. So rock to soil, soil to plants, plants to animals म्हणजे कंज्यूमर. नाउ प्लांट्स का फॉरेस्ट लिटर म्हणजे लिटर फॉल, पालापाचोळा. ॲनिमल का डेड ॲनिमल एक्सक्रेटा म्हणजे डेट्रिटस. सो फ्रॉम कंज्यूमर म्हणजे ॲनिमल अँड फ्रॉम प्रोड्युसर, सो इट गोज टू डेट्रिटस. आणि जर झालं डिकम्पोजिशन तो इट इज़ रिटर्न टू सॉइल सॉल्यूशन, या फिर वो बह के चले जाएगा इन वाटर. अब हम लोग इनकी कार्बन साइकिल की डायग्राम भी देख लेते, विच इज़ वेरी कॉम्प्लिकेटेड. नाउ एटमॉस्फियर में जो CO2 है, so that CO2 is taken up by plant for photosynthesis. अब photosynthetically fixed CO2 is consumed by animals. So CO2 from atmosphere to plant, plant to animal. Now प्लांट एनिमल का जो होगा
डेड ऑर्गेनिक मैटर, तो वो चले जाएगा डेट्रिटस फूड चेन में। अब ऑर्गेनिक मैटर का बर्निंग, सो बर्निंग ऑफ फॉरेस्ट, फ्यूवलवुड, ऑर्गेनिक डेब्रीज, रिटर्न इट टू एटमॉस्फियर। use of coal or oil gas, that is fossil fuel, combustion of fossil fuel in vehicle, electricity and heat again release CO2. So this is a human part. Now in water there is photosynthetic activity, also consumption, also decomposition. So there it forms calciferous sediment, and again it is returned in water during respiration or it is released into atmosphere. So उससे मैंने जो एक सिंपल डायग्राम बताई वो एक अच्छी डायग्राम थी. नाउ द लास्ट टाइटल वी विल डिस्कस. And that is ecosystem services. सो इकोसिस्टम हमें अनगिनत सर्विसेस प्रोवाइड करती है ॲट नो कॉस्ट. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की आपल्या ज्या इकोसिस्टम्स असतात, फॉरेस्ट इकोसिस्टम, ग्रासलँड इकोसिस्टम, डेझर्ट इकोसिस्टम, पॉन्ड, रिव्हर, ओशन इकोसिस्टम्स, सो एंडलेस सर्व्हिसेस आपल्याला देतात आणि तेही फुकट ॲट नो कॉस्ट, म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. तो सर इकोसिस्टम सर्व्हिसेस 3 मेन मी सांगतो, तशा तर एंडलेस आहे. एक आहे CO2 फिक्सेशन ड्यूरिंग फोटोसिंथेसिस. तो हमारे जो प्लांट्स है दैट इज प्रोड्यूसर, वो CO2 का करते हैं फिक्सेशन यूजिंग लाइट एनर्जी और हमारे लिए छोड़ते हैं ऑर्गेनिक फूड दैट इज ग्लूकोज. तो ना प्लांट होते ना हमारे लिए मिलता ग्लूकोज. So thanks for CO2 fixation, you produced glucose or organic food for all heterotrophs. Second is oxygen release. So during photosynthesis, O2 is released as a byproduct, and that O2 is required for respiration of all aerobic organism. So ना CO2 फिक्सेशन होता, ना O2 रिलीज होता, ना रेस्पिरेशन हम कर सकते थे. हमें कीमत नहीं है इस ऑक्सीजन की जो मुफ्त में मिलता है. बट आप महाराष्ट्र के कोई भी ज़िले की कोई भी अस्पताल की न्यूज़ देखो, दे डोंट हैव नाउ ऑक्सीजन सिलेंडर. एक छोटा सा शहर है अकोला that require about 600 cylinders. My God. तो ऑक्सिजन आपल्याला मुफ्त मिळतो म्हणून आपल्याला किंमत नाही आहे, पण 2000 रुपयाचं सिलेंडर एका पेशंटला लागतं. पहा. आणि तिसरी सर्व्हिस आहे पॉलिनेशन. सो पॉलिनेशन झाल्यावर, फर्टिलायझेशन झाल्यावरच भेटतं सीड आणि फ्रूट, म्हणजे आपलं अन्न. आणि पॉलिनेशन कोण करतं? तो सर विंड, वाटर, इंसेक्ट्स और ये सारे इकोलॉजिकल एजंट है. सो या 3 सर्व्हिसेस तुम्ही लक्षात ठेवा. जर बोर्डात तुम्हाला लिहायचं असेल तर CO2 फिक्सेशन, O2 रिलीज अँड पॉलिनेशन. अब इनके अनुसार बात करें, NCERT के अनुसार. सो हमें एंडलेस सर्विसेज मिलती है, जैसे CO2 फिक्सेशन, O2 रिलीज, पॉलिनेशन. द प्लांट्स एब्सॉर्ब CO2 एंड रिड्यूस द ग्रीन हाउस इफेक्ट. They regulate the temperature,
they are responsible for rainfall, they reduce the flood situation, they provide us medicines, food, शेल्टर एट्सेट्रा. सो एक रशियन साइंटिस्ट है रॉबर्ट कॉन्स्टेंजा. सो रॉबर्ट कॉन्स्टेंजा एंड कलीग्स, इन्होंने सोचा कि जैसे किसी शॉपिंग मॉल पे हर वस्तु को टैग होता है कि दिस सोप इज़ फॉर 50 रुपीज़, दिस क्लॉथ इज़ फॉर 200 रुपीज़, दिस रेडियो इज़ फॉर 1000 रुपीज़, दिस मोबाइल इज़ फॉर 19,000 रुपीज़. तो वैसे चलो रॉबर्ट्स कॉन्स्टेंजा एंड फ्रेंड ने तय किया कि हम भी इकोलॉजिकल सर्विसेज के ऊपर अगर प्राइस टैग रखते तो सबसे ज़्यादा प्राइस टैग 50% का दिया गया सॉइल को. सॉइल इज़ वेरी इंपॉर्टेंट. हाँ, नीट क्वेश्चन है. 50% का प्राइस टैग सॉइल को दिया गया. इकोलॉजिकल सर्व्हिसेस एका वर्षी आपल्याला किती रुपयाच्या पडतात? 33 ट्रिलियन US डॉलरच्या. तो सर मला समजून घ्यायचं आहे 33 ट्रिलियन रुपयाच्या इकोलॉजिकल सर्व्हिसेस म्हणजे काय? इंडिया की टोटल इकोनॉमी इज 3 ट्रिलियन डॉलर. त्याच्या 11 टाइम्स मोर नेचर आपल्याला देत आहे. आता आपल्याला हे टायटल सोपं आहे हे पाहायचं आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण अंडरलाईन करू. Healthy ecosystem are basic for wide range of economic, environmental, aesthetic goods and services. So, healthy ecosystems are the basic for a wide range of economic, environmental and aesthetic goods and services. Aesthetic means good looking. The product of ecosystem processes are called ecosystem services. For example, healthy forest ecosystem purify the air. How? So it absorbs CO2, release O2. Purify the water. Mitigate droughts. ड्रॉट म्हणजे अकाल, दुष्काळ कमी करते. फ्लड्स कमी करते. इट सायकल द न्यूट्रिएंट्स, जनरेट द फर्टाइल सॉइल थ्रू नाइट्रोजन फिक्सेशन, प्रोवाइड वाइल्ड लाइफ हैबिटेट, सारे प्राणियों को छिपने की जगह, मेंटेन बायोडाइवर्सिटी, पॉलिनेट द क्रॉप, प्रोवाइड स्टोरेज साइट फॉर कार्बन, also provide aesthetic, cultural and spiritual value. Though the value of such services of biodiversity is difficult to determine, म्हणजे या सर्व्हिसेसची किंमत नाही लावता येत. इट सीम्स रिझनेबल टू थिंक दॅट बायोडायव्हर्सिटी कॅरी अ हेफ्टी प्राईस टॅग. म्हणजे जरी तुम्ही त्याची किंमत नाही सांगू शकत तरी एवढी कल्पना होते कि हर इकोलॉजिकल सर्विसेज का जो प्राइस होगा वो बहुत हैफ्टी होगा, अनमोल है. रॉबर्ट कॉन्स्टेंजा, हा नीट क्वेश्चन है, एंड कलीग्स हैव वेरी रिसेंटली ट्राइड टू पुट प्राइस टैग ऑन नेचर्स लाइफ सपोर्ट सर्विसेज. Researchers have put average price tag of $33 trillion per year for फंडामेंटल इकोसिस्टम सर्व्हिसेस. त्यांचं असं म्हणणं आहे की वर्षाला आपल्याला जे इकोसिस्टम सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्याची किंमत असायला पाहिजे $33 ट्रिलियन पर इयर.
विच आर लार्जली टेकन फॉर ग्रँटेड. आपण त्याला किंमत देतच नाही बिकॉज दे आर फ्री. दिस इज नियरली ट्वाइस द व्हॅल्यू ऑफ ग्लोबल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तो सर ग्लोबल ग्रॉस नेशनल प्रोडक्ट म्हणजे माने दुनिया के जो 185 देश है उनका कुल जीडीपी अगर करे तो उसका ये होगा 2 गुना. सो दिस इज ट्वाइस द वैल्यू ऑफ ग्लोबल नेशनल प्रोडक्ट विच इज $18 ट्रिलियन. म्हणजे $18 ट्रिलियन GNP आहे दुनियेचा, त्याच्या जवळपास दुप्पट. आउट ऑफ टोटल कॉस्ट ऑफ वेरियस इकोसिस्टम सर्विसेस द सॉइल फॉर्मेशन. सो वातावरणात जे अर्थ पत्थरों से बनती है मिट्टी, सो उसकी कॉस्ट है 50%. ये नीट क्वेश्चन है. एंड कॉन्ट्रीब्यूशन ऑफ अदर सर्विसेस लाइक रिक्रिएशन म्हणजे मनोरंजन, न्यूट्रिएंट साइक्लिंग लेस देन 10% ईच. तो अगर हम 50% सॉइल फॉर्मेशन, 10% रिक्रिएशन, 10% न्यूट्रिएंट साइक्लिंग, द कॉस्ट ऑफ क्लायमेट रेग्युलेशन अँड हॅबिटॅट फॉर वाईल्ड लाईफ. म्हणजे निसर्गाचं जे रेग्युलेशन होतं ते 6%, वाइल्ड लाइफ को रहने को जगह वो 6%. तो ये 12 और ये 20, 32 और ये 50, 82%. एंड रेस्ट पॉलिनेशन वगैरह वगैरह. तो रिमेंबर दिस अंडरलाइंस. अब ये इजी टॉपिक हो गया एंड बम्पर रिस्पॉन्स इज गिवन बाय द 12th स्टूडेंट्स एंड रिपीटर्स एज आई टोल्ड ऑलरेडी टू यू. अब हम अगला टॉपिक लेंगे नंबर 15 बायोडाइवर्सिटी. उस पे भी 3 क्वेश्चन आते हैं. थैंक यू.